मागे 12व्या वचनामध्ये परमेश्वर अधिकारी जीवांना ज्ञानबोधाचं दातृत्व करतात असं सांगून मग त्या पश्चात ते ज्ञानी बोधवंत त्यातील काही अनुसरतात, काही ननुसरतात. आणि त्या ज्ञानाचं अनुसरण, त्या अनुसरणाचं कार्य काय घटित होतं, त्यानुसार अनुसरणामुळे होणारी कर्माची जी व्यवस्था आहे, त्रिविधता आहे, ती कशी होते ती सांगितली. परंतु आता त्या ज्ञानी बोधवंत अनुसरलेल्या पुरुषाने अनुसरणोत्तर परमेश्वरीय आज्ञेप्रमाणे आचार धर्म परिपालन केला असता त्याला पुढे काय प्राप्त होतं याविषयी सांगतात. अनुसरोनी सन्निधान करी या परी योग्य होय, तयासी परमेश्वरू सत्ता ज्ञान दान करीती. अनुसरोनी हे साधनदाता परमेश्वरीय अवताराच्या अधीन होऊन तो ज्ञानीबोधवंत त्याच्या आज्ञेप्रमाणे यथा अधिकारे स्वधर्मानुरूप आचार धर्माचं परिपालन करतो. सन्निधान करी, त्यासाठी मग तो सन्निधानामध्ये राहतो. साक्षात परमेश्वरीय अवतार जेव्हा कर्मभूमीमध्ये मनुष्य देहात अवतीर्ण होतात तेव्हा तो त्यांच्या सहवासात जवळीकेत राहतो, त्यांचं अंगलक सेवादास्य करतो. मग जर त्याला तसा सन्निधानामध्ये ज्ञानबोध प्रत्यक्ष श्रीमुखे झालेला असला तर तो त्यांच्या सहवासातच राहून तिथे सेवादास्य करतो. आणि जर तसा अधिकार नसला, अधिकार कनिष्ठ असला, तर मग असन्निधानात सुद्धा ज्ञानाचा बोध एका जीवाप्रती परागिरा करून जे अस्तित्व साध्य झालेलं होतं त्यापैकी एखाद्याला अधिकरण म्हणून निमित्त करून परमेश्वर ज्ञानाचं बोधदातृत्व करीत असतात. आणि मग असन्निधानामध्ये त्या वचनरूप परमेश्वराच्या सन्निधानामध्ये राहतो. म्हणजे परमेश्वरीय अवताराने निरूपण केलेल्या ब्रह्मविद्या शास्त्रातील आचार धर्माप्रमाणे अस्तिपरीनुसार तो आचार धर्म परिपालन करतो. सांगायचं तात्पर्य की परमेश्वरीय अवताराचा जर त्याला प्रत्यक्षात संयोग झाला तर त्यांच्या सेवादास्या सोबतच त्याच्याकडून ज्ञान जे प्राप्त झालेलं आहे त्या शब्द ज्ञानाची परिपूर्णता तो करून घेतो. आणि जर तसा योग आला नाही तर ज्यांनी असन्निधानामध्ये सर्व संग परित्याग करून संन्यस्त वृत्ती धारण केलेली आहे, अनुसरण केलेलं आहे, अशा ज्ञानी पुरुषाजवळून ज्ञानाची परिपूर्णता करून घेऊन स्वतःच्या आचार धर्माच्या परिपालनासोबतच इतर जे धर्मोचित असे कार्य आहेत ते करीत राहतो. आणि मग या परी योग्य होय, या पद्धतीने तो योग्य होतो. कशाला? सत्ता ज्ञान प्राप्त होण्याला. कोण? शाब्द ज्ञानी, अनुसरलेला बोधवंत पुरुष. अयोग्य ते परमेश्वरू योग्य करीती, योग्य ते परमेश्वरू ज्ञान देती. तो अयोग्य होता कशाला? सत्ता ज्ञान प्राप्त होण्याला. त्याला शाब्द ज्ञानाचा बोध देऊन त्याला अनुसरणाच्या मार्गाला प्रवृत्त करून तो अनुसरल्यानंतर मग योग्य होतो. मग योग्यासी परमेश्वरू ज्ञान देती. मग त्याला पुढील जे सत्ता ज्ञान आहे, अपरोक्ष ज्ञान आहे ते प्रदान करतात. या परी
योग्य होईल. अनुसरणोत्तर सन्निधान केल्यानंतर एक तर प्रत्यक्ष श्रीमूर्तीचं का असन्निधानामध्ये वचनरूप गोविंदाचं सन्निधान केल्यानंतर तो अपरोक्ष ज्ञानाला पात्र होत असतो आणि तयासी परमेश्वरू सत्ता ज्ञान दान करीती. मग त्याला साधनदाता परमेश्वरीय अवतार सत्ता ज्ञानाचं दातृत्व करीत असतात. सत्ता ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान. आता पूर्वी परागिराकडून आपलं अस्तित्व साध्य केलेलं होतं. अस्ति इति आहे, परमेश्वर मी आहे असा भाव त्याला दृढतमरित्या उमटवून दिलेला होता. आणि त्यासोबतच जीव, प्रपंच आणि त्याच्या व्यतिरिक्त असलेला सच्चिदानंद स्वरूप जो सर्वशक्तियुक्त अव्यक्त परमेश्वर आहे, त्यात सर्वशक्तियुक्तत्वात देवता, या अशा चारही पदार्थांचे ज्ञान त्याला प्रदान केलेले होते. ते ज्ञान होतं परोक्ष ज्ञान. पर अक्ष, अक्ष म्हणजे दृष्टी, त्याच्या पर म्हणजे पलीकडचं होतं. म्हणून त्याला अस्तित्व ज्ञान असं म्हटलेलं आहे. अस्ति आहे, प्रत्यक्षात दृक् प्रत्ययाला येत नाही अजून चारही पदार्थ, फक्त त्याला ते समजतात. त्याच्या आत्मचेतनेला ती जे जसं आहे ते तसं जाणीवेची संवेदना प्रभवते. जे जैसे असे ते तैसे जाणीजे, ते ज्ञान बोलीजे, ते जाणीवरूप ज्ञान होतं. आता हे प्रात्यक्षिक सत्ता होते, म्हणजे चारी पदार्थांवर त्याची सत्ता होते. प्रत्यक्षात त्याला ते त्या सत्ता ज्ञानामुळे म्हणजे त्या शाब्द ज्ञानाचाच रश्मी रूप जो शक्तीचा संचार केलेला होता ब्रह्मविद्या शक्तीचा, तो आता मुख्य तुल्य अंश रश्मी अंश रूपाने ती ब्रह्मविद्या, ती पराशक्ती संचार करण्यात येते. मग त्याला चारही पदार्थांवर सत्ता होते. म्हणजे प्रत्यक्षात ते त्याला दृक् प्रत्ययाला येऊ लागतात. आधी त्याला शाब्द ज्ञानाचं चरितार्थ 35% तो पासिंग होतो, त्यावेळेला झावळं झावळं दिसायला लागतं. म्हणजे अपरोक्षाची त्याला झिंज बसली, त्याला तो पात्र झाला की त्याला ते अंधुक अंधुकचं दिसायला लागतं. आणि मग तो जसजसं त्या अपरोक्ष ज्ञानामध्ये कर्म आणि मळांचा नाश करत असतो, तसतसं त्याला आणखी अधिक स्पष्ट दिसायला लागत असतं. तर तेच अपरोक्ष ज्ञान कोणत्या प्रकारे देतात ते सांगतात, त्याची पद्धत सांगतात. कवणी एकी अवसरी सकळही मळांचे परिसारण करूनी परमेश्वरू जीवी आपुली सत्ता शक्ती संचरिती मग मागोते मळ घालीती. कवणी एकी अवसरी, कोण्यातरी एखाद्या मंगल अवसर काळी प्रसंगी, म्हणजे कोणी एखादा गृहस्थाश्रमी बोधवंत असेल, वेदवंत असेल, दर्शनार्थी असेल, तो जर परमेश्वरीय अवताराचं अतिशय श्रद्धापूर्वक भजन पूजन करत असेल त्या काळात, जसं गदोनायकाने पूजा केलेली होती नेऊरगावला, अशा मंगळ काळात सकळ मळांचे परिसारण करूनी तो जो शाब्द ज्ञाना आचार धर्म परिपालन करून अपरोक्ष ज्ञानाला पात्र झालेला आहे, आता तो मंगल काळ आता आलेला आहे, त्याला अपरोक्ष ज्ञान प्रदान करावयाचा. अशा वेळेला त्याच्या सकळ मळांचे परिसारण करूनी, सकळ मळ जे आहे आद्य मळादी खालील यक्षिणीपर्यंतचे जे मळ 81 कोटी 1.25 देवतांचे 81 कोटी 1.25 मळ, त्यांचं बाबळीच्या दृष्टांताच्या न्यायानुसार परिसारण करून म्हणजे बाजूला सरकवून
परमेश्वरू जीवी आपुली सत्ता शक्ती संचरेती. परमेश्वरू साधनदाता परमेश्वरी अवतार जीवी म्हणजे त्या शाब्दज्ञानी बोधवंत अनुसरलेल्या आचार धर्म परिपालन करून सत्ता ज्ञानाला पात्र झालेल्या पुरुषाच्या जीव स्वरूपामध्ये नित्य केवळ जीव स्वरूपात अनादि अविद्येच्याही पलीकडे आपुली सत्ता शक्ती संचरिती. आपुली स्वतःची त्या व्यक्तमंत अवताराने जी अव्यक्त स्वरूपाश्रित ज्ञान शक्ती स्वीकारलेली असते आपल्या आत पराशक्तीच्या अंतर्भूत ब्रह्मविद्या ज्ञान शक्ती, ती आता पूर्वी रश्मीवत शाब्द ज्ञानाची बोधमात्रा संचार केलेली होती. आता अंश रूपाने म्हणजे त्यापेक्षा अधिक संचार करतात, तीच ब्रह्मविद्या ज्ञान शक्ती. सत्ता शक्ती संचरेती म्हणजे चहू पदार्थांच्या अस्तित्वाचं जाणीव करून देणारी ती अस्तित्व ज्ञान शक्ती होती, बोधशक्ती. आता चहू पदार्थांचा प्रात्यक्षिक अनुदर्शन घडून आणणारी ही सत्ता शक्ती. चार पदार्थांवर सत्ता होते, त्याच्या दृष्टीच्या कक्षेमध्ये त्याला ते दिसायला लागते. मग मागोते मळ घालीती. मग तत्पश्चात म्हणजे सर्व मळांचं परिसारण करून जीव स्वरूपात आपल्या सत्ता शक्तीचा संचार केल्यानंतर मागोते परत पुन्हा फिरून मळ घालीती. ते मळ पूर्ववत जसे होते जीव अनादि अविद्यायुक्त जीव स्वरूपावरती आच्छादलेले तसेच ते आच्छादित होऊन जात असतात. जसं बाबडीचा दृष्टांत याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलेला आहे की कोणी एक तृषाक्रांत असतो, तो वाटेने जात असताना तहानलेला असल्या कारणामुळे तो तळ्यावर जातो, पण तळ फार दिवसापासून ते ओस पडलेलं असतं, त्याच्यावर थोर कण बाबडी आलेली असते वर. मग तो आपल्या दोन्ही हातांनी ती बाबडी बाजूला सारतो हळूहळू आणि आपल्या ओंजळीने ते खालचं जे शुद्ध पाणी आहे त्या बाबडीच्या खाली ते प्राशन करतो आणि मग पूर्ववत ते बाबडी परत पुन्हा येऊन जाते. त्या प्रकारे तृषाक्रांत तर जीव आहे मोक्षासाठी, पण परमेश्वर सुद्धा जीवाला मोक्ष देण्याला तृषाक्रांत आहे. त्या जीव स्वरूपावर असलेल्या त्या पाण्यावरच्या थोरकन बाबडीप्रमाणे हे जे मळ आहे सकळ देवतांचे मळ, ते परमेश्वर आपल्या शक्ती सामर्थ्याने परिसारण करून मग ती आपली दृष्टीने उभयान्वीक्षमाने सत्ता सन्निधी मात्रे शक्ती संचार याते अंतर्याग बोलीजे. तोही दृष्टीच्या समोरच पाहिजे, कारण प्रेम अपरोक्ष हे दृष्टी वांचोनी नाही. प्रेम शक्तीचं संक्रमण एका प्रेम संचरिती आणि अपरोक्ष म्हणजे सत्ता शक्तीचं संचरण हे दृष्टीशिवाय नसतं. असन्निधानामध्ये ते दिलं जाऊ शकत नाही. शाब्द ज्ञानाला असन्निधानातही अक्षरदान दुसऱ्या अधिकरणाच्या निमित्ताने दिलं जाऊ शकतं, परंतु अपरोक्ष ज्ञान हे दुसऱ्या अधिकरणाच्या निमित्ताने दिलं जाऊ शकत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष साधनदाता वैदृश्य परमेश्वरी अवतार हवा असतो. म्हणून ते दृष्टी वांचोनी नाही, उभयान्वीक्षमाने उभयान दोन्ही जो योग्य झालेला आहे सत्ता शक्ती संचार करण्यासाठी असा पूर्व शाब्द ज्ञानाचा बोध होऊन अनुसरलेला पुरुष तो आणि साधनदाता परमेश्वरी अवतार यांचे अन्वीक्ष दोन्हीचा अन्वय समोरासमोर इक्ष दृष्टी असली पाहिजे आहे. उभयान्वीक्षमाने सत्ता सन्निधी मात्रे दोन्हींची सत्ता सन्निधानात असली पाहिजे, दोन्ही सन्निधानात त्यांच्या सत्ता असल्या पाहिजे आहे, जवळीक असली पाहिजे. शक्ती संचार शक्तीचा संचार केला जातो. म्हणजे या ठिकाणी आता या वचनाला हे तर विद्या मार्गातील आहे, पण आता ही ज्ञान परमेश्वरीय ब्रह्मविद्या आहे, इथे अपरोक्ष ज्ञान शक्ती संचार केली जात असते. आणि मग शब्द ज्ञानामध्ये जे चहू पदार्थांचं अस्तित्व त्याला साध्य झालेलं होतं, बोधगाम्य झालेलं होतं.
आता ते त्याला प्रत्यक्षात दिसू लागतं. तर या अपरोक्ष ज्ञानामध्ये कोणकोणते कार्य घटित होत असतात म्हणून सांगतात. सत्ता बोलीजे, सुचा बोलीजे, अव्यभिचार्य ज्ञान बोलीजे. या अपरोक्ष ज्ञानाला सत्ता बोलीजे म्हणजे त्याची चहू पदार्थांवर सत्ता होते. प्रत्यक्षात ते त्याला दृक् प्रत्ययाला येऊ लागतात. सुचा बोलीजे आणि त्याला सुचा होते कसली की आता मला निश्चित रूपाने मोक्ष प्राप्ती होणार, कारण तो 35% वर गेला, पास झाला. आणि अव्यभिचार्य ज्ञान बोलीजे आणि ते न व्यभिचारणार म्हणजे त्यामध्ये प्रमाद पतित होऊन तो पुन्हा आता त्या अनुसरणाच्या मार्गावरून तो घसरणार नाही अशा पद्धतीचं ते त्याला साधनावरती अत्यंत दृढतम ठेवणारं, काही केलेल्या तो त्या साधनावरून पतित होऊ शकणार नाही. आता किती उत्तरोत्तर वरील देवता त्याला विघ्न संचार करण्याचा प्रयत्न जरी करतील तरी त्या सत्ता ज्ञानाचं प्राबल्य एवढं असतं की तो तस्य मस होत नाही, अडीग राहतो, स्थिर राहतो. तो आपल्या धर्ममार्गाचं अनुसरण करीत राहतो. म्हणून ते अव्यभिचार्य ज्ञान बोलीजे. अव्यभिचारी, व्यभिचार न होणार, त्याच्यामध्ये व्यभी आचार म्हणजे विपरीत आचार, ज्या मार्गाने जात आहे परमेश्वर प्राप्तीला त्या मार्गाच्या व्यतिरिक्त आणखी दुसरा आचार त्याच्याकडून न होणार. आणि अव्यभिचार्य ज्ञान बोलीजे त्याला आता हे अव्यभिचारी असल्या कारणामुळे प्रेम सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. शाब्दज्ञानामध्ये शाब्दज्ञाने व्यभिचारी ज्ञान आहे म्हणून तिथे व्यभिचारू शकतं, म्हणजे तो त्याचा जो ट्रॅक आहे, तो मार्ग आहे, तो बदलू शकतो. तो प्रेमाचा उपाय घडून एखादा प्रेमाचा उपाय घटित होऊन प्रेम प्राप्तीच्या मार्गानेही जाऊ शकतो. मात्र आता हे अव्यभिचारी असल्यामुळे हा जसा पतन नाही पाहू शकत आपल्या साधनावरून, तसा या साधनावरून त्या प्रेम साधनावर सुद्धा जाऊ शकत नाही. त्या मार्गाने सुद्धा तो परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. आता त्याला याच मार्गाने जायचं आहे, शाब्द अपरोक्ष सामान्य विशेष ज्ञान बोधाचा. म्हणून त्याला अव्यभिचारी ज्ञान असं म्हटलं जातं. आता या सत्ता ज्ञानामध्ये, सुचा ज्ञानामध्ये, अव्यभिचार्य ज्ञानामध्ये म्हणजेच अपरोक्ष ज्ञानामध्ये त्याला ते प्रत्यक्षात किती प्रमाणात 4 पदार्थांवरती सत्ता होते हे प्रत्यक्ष दृष्टीपथाला पडू लागते, त्याविषयी पुढे सांगतात. सत्ता ते विदित. सत्ता ते विदित. सत्ता म्हणजे सत्ता ज्ञान आणि त्या ज्ञानेकरून सत्ता होणे म्हणजे चहू पदार्थांचा प्रत्यक्ष दृक् प्रत्ययाला येणे. चहू पदार्थांचा जो अस्तित्वाचा भाव आहे, त्यांचं जे वास्तव स्वरूप अस्तित्व आहे ते दिसायला लागणे, ते विदित. ते विदिताचे जे शब्दज्ञानात शब्दाद्वारा जे त्याला चहू पदार्थांचं अस्तित्व साध्य झालं होतं, नसुदी त्याला माहिती झाली होती, त्याचा आता प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. विदित, विद हा धातू जाणीवेवाचक. सत्ता जी आहे ते विदित म्हणजे विदिताची सत्ता होते. त्याला जे विदित झालेलं होतं शब्दज्ञानामध्ये प्रत्यक्षात दिसलं नव्हतं, मात्र अस्तित्वाची जाणीव झालेली होती, ते आता त्याला दिसू लागतं. म्हणजे जीव, देवता आणि प्रपंच या तिन्ही पदार्थांच्या त्यांच्या स्वरूपाच्या अवधी इतकं आणि परमेश्वराच्या निरवधी स्वरूपा इतकं त्याला दर्शन होतं.
म्हणजे जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या चारही पदार्थांचं कार्यकारण स्वरूप लक्षणात्मक जे ज्ञान झालेलं होतं ते प्रत्यक्षात आता त्याला ते दिसू लागतं. मागे 21व्या वचनामध्ये शाब्दज्ञानाच्या वचनाच्या सरवड्यामध्ये आपुले अस्तित्व साधिती असं सांगितलं. आणि येथे सत्ता ज्ञान दान करीती असं म्हटलं. पण अस्तित्व आणि सत्ता या दोन्ही शब्दांच्या अर्थामध्ये काही फरक नाही. सत्तेचा अर्थ सुद्धा अस्तित्वच आहे. सत्ता म्हणजेच अस्तित्व. या ज्ञानाचं वैशिष्ट्य ते काय आहे म्हणून सांगतात की सत्ता ज्ञान त्याची अपरोक्ष ज्ञान. जरी सत्तेचा अर्थ अस्तित्वच असलं तरी त्याचा स्पष्ट शब्दाने अर्थाचा खुलासा करतात की सत्ता ज्ञान हे काही फक्त अस्तित्व ज्ञान नसतं. सत्ता म्हणजे चौह पदार्थांचं अस्तित्व. जरी त्याला दृक् प्रत्याला आलं तरी ते कसं आलं, त्याची अपरोक्ष ज्ञान. सत्ता ज्ञान जे आहे ते अपरोक्ष ज्ञान आहे. या सत्ता ज्ञानामुळे अनादीच्या चारी पदार्थांचा प्रत्यक्ष त्याला साक्षात्कार होतो. मग हे साक्षात्कार घडवण्याचं या ज्ञानाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अपरोक्ष, परोक्ष आणि अपरोक्ष. पर अक्ष, अक्ष म्हणजे दृष्टी आणि पर म्हणजे दृष्टीच्या पलीकडे. ते परोक्ष. आणि म्हणजे नाही, दृष्टीच्या पलीकडे नाही, दृष्टीच्या अलीकडे, दृष्टीच्या सादृश्य असा या अपरोक्ष शब्दाचा अर्थ होतो. हे शब्दज्ञानाप्रमाणे नसू दे, शब्दानेच अस्तित्वाची जाणीव होत नाही तर त्या पदार्थांचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. ते त्याला दिसायला लागतात. म्हणूनच सत्ता असणे आणि अस्तित्व असणे असा दोघींचा सारखा अर्थ जरी होत असला तरी शब्दज्ञानात अस्तित्व परागिरा करून केवळ ते वाचेच्या द्वारा साध्य केलं गेलेलं होतं. शब्दद्वारे देण्याची, शब्दद्वारा दिलेलं होतं. शब्दाच्या अर्थ भावातून त्याच्या मागील जो अभिप्रेत बोध आहे तो त्याला झालेला होता. त्याची प्रतीती त्याला आलेली होती. आणि या सत्ता ज्ञानामध्ये मात्र तेच जे शब्दज्ञानाने चौह पदार्थाच्या अस्तित्वाची जाणीव झालेली होती ते अस्तित्व साक्षात्काराने साध्य केलं जात असतं. म्हणूनच याला दुसरं नाव सांगितलं सत्ता ज्ञान त्याची अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान हे त्याला दुसरं नाव दिलं. आणखी या सत्ता ज्ञानाचं म्हणजेच अपरोक्ष ज्ञानाचं काय महत्व आहे आणि या साक्षात्काराचा त्या अनुसरलेल्या ज्ञानी पुरुषाला काय फायदा होतो म्हणून सांगतात. सत्ता ज्ञानी अशेष कर्म जाणे, कर्म क्षाळणी उपाओ जाणे, येते विघ्न जाणे, विघ्नोपक्षमू जाणे. जो सत्ता ज्ञानी आहे म्हणजे अपरोक्ष ज्ञानी आहे तो अशेष कर्म जाणे. अशेष म्हणजे समग्र, संपूर्ण. आता शब्दज्ञानाच्या बोधोत्तर त्याने धर्माचरण करून काही कर्माचा नाश केलेला असतो. किंचित दुःखे पाप राशी नसलेले असतात, आनंदे पुण्य राशी नसलेले असतात. आणि अपरोक्ष ज्ञानापर्यंत मग बाकी इतर जे काही मागील अनंत सृष्ट्यांतरी युगानुयुगामध्ये अनंत जन्मात केलेल्या
संता संत कर्माच्या ज्या लेप निष्पत्ती अनादि अविद्यायुक्त जीव स्वरूपावरती झालेल्या असतात ते सर्व अशेष कर्म जाणे, ते कर्म प्रत्यक्ष त्याला ते लेप दिसतात, त्या लेपाच्या अनुसार ते कर्म दिसतात, त्या लेपामध्ये त्या सगळ्या चित्र फिती सामावलेल्या असतात की काय कर्म मी केलेलं आहे आणि याचं काय फळ मला भोगावं लागणार आहे ते सुद्धा त्याला दिसतं. आणि देवतेशी कर्माचे लेपात ध्यान, देवता सुद्धा त्या लेपाच्या आधारे त्या कर्माचं ज्ञान असतं, त्या लेपामध्ये त्या चित्रफिती असतात. त्या देवतांना समजतं आता जो कर्मलेप त्याची परवड म्हणजे यथानुक्रम भोगदातृत्व करण्याची आलेली असेल त्यावेळेला मायाशक्ती म्हणजे चिज्जड माया आपल्या सामर्थ्याने ज्या देवतेने तो कर्माचा लेप भोगवायचा आहे त्या देवतेच्या मळावरती ते उंचवून देत असते आणि मग तिला ते प्रत्यक्ष ते चित्रफिती दिसते आणि काय कर्म केलेलं आहे पूर्वी आणि मग त्यानुसार ती त्या मापाचं त्या पुण्याच्या लेपानुसार त्याच पद्धतीचं अनेक पटीनं त्याला सुख दुःख भोगरूप फळ भोगवते. जीवार्जक देवता फळदाती म्हणजे त्या कर्मलेपाच्या अंतर्भूतच सर्व चित्रफिती त्या कर्माच्या यत् क्रियते तत्कर्म जे केल्या गेलेल्या क्रिया असतात त्या क्रियांच्या चित्रफिती सन्निहित असतात, सामावलेल्या असतात आणि त्या या अपरोक्ष ज्ञानीला दिसतात. म्हणून असं म्हटलं की सत्ता ज्ञानी अशेष कर्म जाणे, सर्व कर्म जाणतो, कर्म क्षाळणी उपाव जाणे. बरं नसुद्धा कर्मच जाणतो असं नाही तर त्या कर्माचं क्षाळन कशा प्रकारे करायचं त्याविषयीचा यथोचित उपाय सुद्धा तो जाणतो. हे त्या सत्ता ज्ञानाचंच कार्य वर्तत असतं. ते सत्ता ज्ञानच त्याला ते अशेष कर्म जाणीव करून देत असतं. त्या अशेष कर्म त्याने काय काय केलेले आहेत ते कर्मलेप दिसून त्या कर्मलेपाच्या अनुसार त्याला यथानुक्रमे किती जन्म भोगावे लागतील, कोणते फळ प्राप्त होतील हे सर्व त्याला जाणीव होऊन आणि आता त्या कर्म क्षालन करण्यासाठी आपण कोणता उपाय केला पाहिजे, कोणकोणते कर्म कोणत्या प्रकारे क्षालन केले पाहिजे हे तो जाणतो. आणि त्याचबरोबर मग आता ते पुढे चालून जे परमेश्वरीय प्राप्तीच्या मार्गावर अग्रसर होणार अशेष कर्म क्षालन करण्याचा प्रयत्न करणार त्यावेळेला येते विघ्न जाणे, येणारं जे संभाव्य विघ्न आहे देवतांच्या द्वारा संपादित केलं जाणारं ते सुद्धा तो जाणतो की आता पुढे चालून यथा अनुक्रमे नीचादिक्रमे उच्च देवता आपल्याला कशा प्रकारे विघ्न आणतील, काय घटना घडून आणतील ते आपल्या जीवनामध्ये ते तो जाणतो. आणि विघ्नोपक्षमू जाणे, ते जे येणारे विघ्न आहे त्या विघ्नांचं उपक्षमन करणे म्हणजे त्या विघ्नांतून कशा प्रकारे सुटका करून घ्यावयाची आहे हे सुद्धा तो जाणत असतो. हे इतकं त्या सत्ता ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञानाचं महत्त्व असतं आणि तो त्याला त्याचा लाभ त्या ठिकाणी होत असतो. कर्म जाणण्याचा, कर्म क्षाळणी करण्यासाठी त्याचा उपाय जाणण्याचा, येथे जे विघ्न असतात ते जाणण्याचा आणि त्या विघ्नांचा उपक्षम करण्याचा म्हणजे त्या विघ्नांपासून सहजगत्या सुटका करून घेण्याचा हा लाभ त्याला होत असतो. तर तो कर्माचा क्षालन कोठे करतो म्हणजे सन्निधानात करतो का सन्निधानात करतो. कारण अपरोक्ष ज्ञान जे आहे ते सन्निधानाचं आहे. प्रेम अपरोक्ष दृष्टी वांचून नाही, दृष्टीनं दिलं म्हणजे सन्निधानात दिलं ते मग तो सन्निधानातच करतो का म्हणून सांगतात सन्निधानिक शाळी का असन्निधानिक शाळी. त्याचा प्रश्न उभा करतात आधी की तो जो अशेष कर्म जाणतो आणि अशेष कर्म लेप जे आहे ते क्षालन करण्याचा उपायही जाणतो तर मग ते कर्माचं लेपांचं क्षालन तो सन्निधानिक क्षाळी साधारण आता अपरोक्ष ज्ञान शक्ती संचार केलेली आहे असा जो परमेश्वरीय अवतार आहे त्याच्या सहवासात
क्षालन करत असतो का, अथवा असन्निधानिक शाळी हे परमेश्वरी अवताराच्या असन्निधानात म्हणजे दुरांतर दास्यात क्षालन करतो म्हणजे कर्माचा नाश करतो, हा प्रश्न स्वामी स्वतः मांडतात. आणि स्वतःच आपण आता पुढील वचनामध्ये त्याचं उत्तर देतात. सन्निधानी तोकडेनी बहुत शाळी, असन्निधानी जे जेतुलीनी क्षाळावे ते तेतुलेनी क्षाळी. दोन्ही ठिकाणी क्षालन करतो कर्माचं. फक्त त्याच्यामध्ये भेद हा आहे की सन्निधानामध्ये तोकडेनी म्हणजे थोडक्यातच आळूमाळू सेवा दास्य करूनच, अंगलक्ती सेवा दुरांतर ते दास्य आळूमाळू सेवा करून सन्निधानात श्रीमूर्तीची तो बहुत क्षाळी भरपूर कर्मलेप क्षालन करीत असतो. असन्निधानी आणि मात्र असन्निधानामध्ये दुरांतर दास्यात श्रीमूर्तीपासून दूर काही जाऊन व्यापार करण्यासाठी गेला असता जे जेतुलेनी क्षाळावे ते तेतुलेनी क्षाळी. जे कर्मलेप जितक्या काही त्याला क्षालन करण्यासाठी आवश्यक क्रिया असतील त्या केल्या असता त्या तितक्याच कर्मांचा लेपांचा विनाश तो करून घेऊ शकत असतो. सन्निधानाप्रमाणे तोकडेनी बहुत छाडू शकत नाही, थोडक्यात भरपूर कर्माचा नाश करू शकत नाही. त्या अपरोक्ष ज्ञानियाला त्या कर्मलेप क्षालन करण्यासाठी अपरोक्ष ज्ञानियाची बहुरूपता बहुकामता होय. बहुरूपता म्हणजे पुष्कळचे रूप धारण करणे याला म्हणतात बहुरूपता. म्हणजे जसे जन्म त्याने जोडलेले असतील लोहाराचा, चांभाराचा, कुंभाराचा, तशा प्रकारची बहुरूपता. वेगवेगळे रूप त्याला नाट्यमयरित्या एक अभिनय खातीर धारण करावे लागतात. आणि बहुकामता पुष्कळशा भरपूर कामना करणे म्हणजे त्या कर्मलेप जो दिसतोय आणि त्याच्यानुसार आता पुढे चालून अमुक जन्म भोगावा लागणार आहे, तर तशी कामना करणे की मी तो जन्म भोगला, मी तसं केलं, ते मनोरथ माळा रसाव्या लागतात त्याला. म्हणजे या पद्धतीने मग त्या बहुरूपता बहुकामता तो अपरोक्ष ज्ञानिया करून ते कर्मलेप जे असतो ते क्षालन करीत असतो. आता मागे 34व्या वचनामध्ये सत्ताज्ञानी अशेष कर्म जाणे, कर्म क्षाळणी, उपाव जाणे आणि त्याचबरोबर येते विघ्न जाणे आणि विघ्ना उपक्षमू जाणे. तर येणारं विघ्न ही जाणतो आणि त्या आलेल्या विघ्नांपासून उपक्षम पावण्यासाठी, उपराम पावण्यासाठी, वाचण्यासाठी जे उपाय आहे ते सुद्धा जाणतो हे सांगितलं. मग ती विघ्न त्याला कोण संपादन करतं, ती विघ्न कशा प्रकारे येतात, कोणत्या देवतांची असतात ते आता इथे प्रत्यक्षात सांगतात. पुढे 37व्या वचनामध्ये सत्ताज्ञानी विकार सृष्टी कर्मसृष्टी अधीना होती दैव विघ्न. सत्ताज्ञानी म्हणजे सत्ता ज्ञानात किंवा सत्ताज्ञानी पुरुषाला या अपरोक्ष ज्ञानियाला विकार सृष्टी आणि कर्मसृष्टी या दोन्ही सृष्टीच्या म्हणजे विकार आणि कर्मसृष्टीच्या ज्या देवता आहेत त्या अधीना होती म्हणजे अधीन होत असतात, त्याला स्वाधीन होऊन जातात. म्हणजे विकार सृष्टी आणि कर्मसृष्टी म्हणजे तरी काय, ते कोणत्या स्थानीच्या देवतांना म्हटलेलं आहे तर खालील 4 स्थानीच्या ज्या देवता आहे कर्मभूमी, अष्टयोनी, अंतराळ आणि स्वर्ग, या खालच्या 3 स्थानीच्या 13 कोटी मिळून 39 कोटी आणि स्वर्गीच्या 33 कोटी मिळून खालच्या 39 आणि या 33 72 कोटी देवता ज्या आहेत 4 स्थानीच्या,
त्यापैकी देवता एकी उचा एकी नीचा, तर नीचा ती स्त्री असते आणि उचा ती पुरुष असते. म्हणजे त्यांनी तसे रूप धारण केलेले असतात व्यक्त ब्रह्मांडस्तेच्या रूपाने. मुळात अव्यक्त स्वरूप जे देवतांचे ते लिंगातीत आहे, स्त्री पुरुष नाही, ते अव्यक्त भरीव चेतन गोलाकार पंचप्रकारात्मक सामर्थ्य त्रिगुणात्मक असे स्वरूप असतात. मात्र होण्याच्या भावातून व्यक्त विभक्त होतात सृष्टी रचनेच्या कार्यासाठी व्यक्त ब्रह्मांडस्तेच्या रूपाने. तेव्हा खालील देवता स्त्रीचं रूप धारण करते आणि वरील देवता पुरुषाचं रूप धारण करते. तर त्यामध्ये त्या 72 कोटीमध्ये ज्या अर्ध्या देवता आहेत, 36 कोटी त्या स्त्री असतात आणि ज्या अर्ध्या देवता 36 कोटी त्या पुरुष देवता असतात. तर त्यापैकी ज्या स्त्री नामक देवता आहे त्यांना विकार सृष्टी असं म्हटलं जातं आणि ज्या पुरुष नामक देवता आहे त्यांना कर्मसृष्टी असं म्हटलं जातं. मग अशा त्या सत्ताज्ञानी अपरोक्ष ज्ञानात विकार सृष्टी म्हणजे स्वर्गापासून खालील 4 स्थानीच्या ज्या स्त्री नामक देवता आहेत त्या आणि कर्मसृष्टी म्हणजे याच 4 स्थानातील पुरुष नामक देवता आहेत त्या अधीनावती. म्हणजे हा आता आपल्यापेक्षा श्रेष्ठ झालेला आहे असं समजून त्याला त्या स्वाधीन होऊन जात असतात. कारण शाब्दज्ञानामध्ये तो इंद्रादिकांच्या समान झालेला असतो आणि म्हणून शाब्दज्ञानी विखो विघ्न त्याला या विषय नामक देवता मागे शाब्दज्ञानामध्ये तो धर्माचरण करताना जड विषयांच्या द्वारा विघ्न संपादन करण्याचा प्रयत्न करतात की हा इनकेन प्रकारे आपल्या धर्ममार्गावरून पतित झाला पाहिजे, परमेश्वराकडे पोहोचायला नको, तो भ्रष्ट व्हायला पाहिजे म्हणून त्या विघ्न करतात. मात्र तो तिथे आपलं अस्थिपरीचं कडेकोड आचार करून तो 35% पास होतो. तेव्हा त्याच्या तो वेगळा होऊन जात असतो. जेची विघ्न तेची अधीन तयासीची वेगळा होय. जेची विघ्न जी देवता विघ्न संपादन करते तेची अधीन. आता त्या विघ्नाला तो जुमानला नाही, तो पात्र झाला आता पुढील अवस्थेला की त्याची अधीन तीच त्याला स्वाधीन होऊन जाते. ज्याची विघ्न त्याची अधीन आणि तयासीची वेगळा होईल. मग त्यानंतर पुढील नियमात तो तिच्यापासून वेगळा होतो. मग तसं या आता अपरोक्ष ज्ञानामध्ये त्या विकार सृष्टी कर्म सृष्टीच्या देवता त्याला स्वाधीन होऊन जातात ज्यांनी शाब्द ज्ञानामध्ये त्याला विघ्न संपादन केलेले होते. ज्याची विघ्न त्याची अधीन, आता इथे त्याची अधीन तयासीची वेगळा होय. मग पुढे चालून तो त्यांच्या वेगळा होऊन जातो. दैव विघ्न मात्र त्या सत्ताज्ञानी सामान्य अपरोक्ष ज्ञानीला दैव म्हणजे ब्रह्मादिक देवतांपासून वरील आदिशक्ती चैतन्य मायेपर्यंतच्या देवता या दैव सृष्टीच्या देवता आहेत त्या त्याला विघ्न संपादन करतात, परमेश्वरीय मोक्ष प्राप्तीच्या मार्गामध्ये अडथळा आणतात. म्हणजे त्या स्वाधीन होत नाही त्याच्या. मग आता ते दैव विघ्न म्हणून सांगितलं तर ते त्या ब्रह्मादिक वरील देवता ज्या आहेत मायेपर्यंतच्या त्याला ती विघ्न कशा प्रकारे संपादन करतात आणि तो अपरोक्ष ज्ञानी त्या देवतांपासून स्वतःची सुटका कशा प्रकारे करून घेतो त्याविषयी सांगतात की ब्रह्मादिक आपुल्या पदा नियावया येती परी तो तयाची वासही न पाहे. ब्रह्मादिक ब्रह्म आदी इत्यादी पदामध्ये विष्णू महादेव त्यांचा 3-3 कोटी परिवार एकूण 9 कोटी देवता हे आणि वरील शिराब्दीचा शेष्या नारायणाचा 1.25 लाख परिवार 1.25 कोटी ज्या महानव देवता आहेत त्या ब्रह्मादी आपुल्या पदाने अवयती आपुल्या स्वतःच्या पदावर सत्यकला वैकुंठ आणि शिराब्दी स्थानावर त्याला घेऊन जाण्यासाठी येतात वाजत गाजत. परी तो तयाची वासही न पाहे, परंतु मात्र तो
सत्ताज्ञानी अपरोक्ष ज्ञानी त्यांची किंचित मात्र वास न पाहे, त्यांच्याकडे डुंकूनही पाहत नाही. म्हणजे त्यांना त्या ब्रह्मादिकांच्या स्थानाच्या प्राप्ती आणि सुख फळांची किंचित मात्र काही एक अपेक्षा नसते. तर हा अपरोक्ष ज्ञानी या ब्रह्मादिकांच्या विघ्नांना अशा प्रकारे तो कदापि बळी पडत नाही. मात्र आता त्याच्याही पेक्षा शिराब्दीच्याही पलीकडे आता ज्या अष्टभैरव देवता आहे त्यांच्या विघ्नांना तरी तो बळी पडत असेल. कारण ते सृष्टी करते, ते अहंकार येते, अभिमानी येते, त्यांच्याजवळ सामर्थ्य महाभयानक आहे. सृष्टीची रचना ही करू शकणे इतपत आहे सामर्थ्य, आणि संहारही करू शकतात. त्या अष्टभैरव आळविती अथवा हलविती, दंडळविती, परी तो जैसा काही तैसाची. मग ब्रह्मादिकाच्या विघ्नातून उपक्षम पावल्यानंतर पुढे चालून ज्या अष्टभैरव देवता आहे, 8 भैरव, कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्मा, विष्णू, महादेव, हे त्याला आळविती, आळवतात. आरडाओरड करून ते आपल्या स्थानाला घेऊन जाण्यासाठी फार प्रयत्न करीत असतात. किंवा आळवणे म्हणजे विनवणी करणे, याचना करणे. सुरुवातीला मग ते याचना करतात, विनवणी करतात, नाहीच ऐकत मग ते आरडाओरड करतात. आणि आता हा आरडाओरड करूनही तसे मस होत नाहीये, स्थिर राहतोय दीर्घंभीर तटस्थ पर्वतासारखा. मग हलविती, मग ते त्याला हलवतात. आणि दंडळविती म्हणजे दांडगाई करतात, जबरदस्तीने त्याला ओढून नेण्याचा प्रयत्न करतात. त्याला हलवून हलवून चाल म्हणतात आमच्या पदावर. काय करतो? त्या परमेश्वराच्या नंदाला आमच्या पदावर चाल, तिथे आम्ही तुला आमचं सुख देऊ. परी तो जैसा काही तैसाची, परंतु तो ब्रह्मादिकांच्या विघ्नातून उपक्षम पावलेला सत्ताज्ञानिया त्या अष्टभैरवांच्या आळवण्याने, आलवण्याने, दंडळवण्याने त्याच्यावर काही एक किंचित मात्र तसूभर परिणाम होत नाही. तो जसा काही तसाच असतो. कारण त्याच्या ठिकाणी त्या अपरोक्ष ज्ञानामुळे अष्टमहासिद्धी बांधलेल्या असतात. अणिमा, महिमा, गरिमा, लंगिमा, वशिता, ईशिता, प्राप्ती, परकाया. आणि त्या गरिमादी सिद्धी त्याच्याजवळ असल्या कारणामुळे तो त्या गरिमा सिद्धीने गिरी पर्वतासारखं महाकाय शरीर करू शकतो, महिमा महान शरीर करू शकतो, पर्वतासारखं अडिक शरीर करू शकतो. त्या सिद्धीचा तो उपयोग करतो तिथे. त्या ब्रह्मविद्ये इतर विद्या अनुषंगिका, त्या सत्ता ज्ञानामध्ये इतर विद्या अनुषंगिक रूपाने असतातच. म्हणजे याचा अर्थ असा नाही की अष्टभैरवांच्या त्याला अष्टमा सिद्धी वेधल्या, तो ते कार्य त्याच्याद्वारा करू शकतो. पर्वतासारखा तो जड मूळ होऊन जातो की त्यांच्या कितीही हलवल्याने तो हलत नाही, दंडवल्याने, दांडगाई केल्याने घाबरत नाही, भयचकित होत नाही. मग आता अशा प्रकारे ब्रह्मादिक आणि अष्टभैरव यांच्या विघ्नातून तो उपक्षम पावल्यानंतर वरील स्थानीच्या ज्या देवता आहेत आता विश्व आणि चैतन्य, यांच्या विघ्नाची काय गती होते, त्याच्याने ती कशा प्रकारे
उपक्षमविली जातात, तो प्रकार सांगतात की ब्रह्मतुल्य आनंद विघ्नत्वे प्रकटेती. आता जे ब्रह्मतुल्य आनंद आहे ते विघ्नत्वाने एकाएक अकस्मात त्याच्या जीव स्वरूपामध्ये प्रकट होतात, संचार केले जातात. ब्रह्मतुल्य म्हणजे ब्रह्म जो परमेश्वर त्याच्या तुल्य तत्साजत्यान किंचित न्यून, कारण ब्रह्माचा आनंद तो मुख्य निरतिशय सुख, ते आनंद बोलीजे, आनंद शब्द ईश्वर बोलीजे, ते आनंदमय ईश्वर स्वरूप जे ब्रह्म आहे त्याच्या तुल्य तत्साजत्यान किंचित न्यून तो चैतन्य मायेचा आनंद आहे आणि विश्वरूप देवतेचा आनंद आहे. देवता स्वरूपे न्याप्ता आनंद रूपे चैतन्य फळ मोक्ष तुल्य होय, परी तेथ च्युती म्हणता हा दोषू. ते मोक्ष तुल्य आहे, तत्साजत्यान किंचित न्यून, त्याच्या खालोखाल आनंद आहे तिचा, म्हणून त्याला ब्रह्मतुल्य आनंद म्हटलेला आहे विश्व चैतन्याच्या आनंदाला. मग आता त्यांनी ते पाहिलं, वरील देवतांनी देवतेशी आपल्या खालोते अपरोक्ष की या ब्रह्मदिक्कांनी प्रयत्न केला, वाजत गाजत मोठ्या थाटामाटाने याला आपल्या स्थानावर नेण्याचा प्रयत्न केला, त्याची याचना केली, विनंती केली, परंतु त्यांच्याकडे त्याने डुंकूनही पाहिलं नाही. आणि मग त्यानंतर अष्टभैरवांनी तर प्रत्यक्ष त्याला विनवणी केली सुरुवातीला, मग त्याला आरडाओरड करून त्याला हलवून जबरदस्तीने दंडळवण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्याही वेळेला जुमानला नाही, तो जसा काही तसाच अडीग राहिला. मग आता याला हे उपाय करून चालणार नाहीये, आता डायरेक्ट प्रत्यक्षात आपला आनंद याच्यामध्ये संचार करून देऊ, याला आपल्या स्थानावर नेण्यासाठी विनवणी करून काही उपयोग होणार नाहीये, आणि याला कितीही आळवलं, हलवलं आणि दंडळवलं तरी परिणाम होणार नाहीये. हा इतका सामर्थ्य संपन्न होऊन गेलेला आहे. कशामुळे? सत्ता ज्ञानामुळे, अपरोक्ष ज्ञानामुळे. म्हणून ते विघ्नत्वे प्रकटेती. त्या अकस्मात त्याच्या अंतःकरणामध्ये त्या आपल्या आनंदाचा संचार करतात. मग आता जरी अशा पद्धतीने ब्रह्मतुल्य आनंद म्हणजे विश्व चैतन्याचा सुखभाव त्या व्यक्त ब्रह्मांडस्थांनी त्या अपरोक्ष ज्ञानीयाच्या ठिकाणी अकस्मात संक्रमित करून विघ्नत्वाच्या द्वारा प्रकट केलेला असला, ते विघ्न आणण्यासाठी प्रकट केलेला असला तरी मागे सांगितलं की येथे विघ्न जाणे, विघ्न उपक्षमू जाणे, तेही तो अष्टभैरवाच्या तावडीतून सुटल्यानंतर ते विघ्न जाणत होता की आता ह्या डायरेक्ट आपल्याला त्यांच्या आनंदाचा संचार करणार आणि त्यांचा उपक्षम आपल्याला कशा पद्धतीने करायचा हेही त्याला माहिती होतं. मग तो कशा प्रकारे ज्याची विघ्न त्याची अधीन तिची वेगळा होय, त्यांच्या वेगळा कसा होतो? खालच्यांनी विघ्न केला आणि त्या अधीन होऊन गेल्या, अष्टभैरवी त्याच्या स्वाधीन होऊन गेला, त्यांच्या वेगळा झाला. आता या विघ्न करताय ज्याची विघ्न त्या कशा अधीन होतात आणि त्यांच्या वेगळा कसा होतो आणि कशाने होतो हे सांगतात की विद्या अविद्या पुरुषू या तिहिते विद्या प्रकाशी, मग तो विद्ये अधीनू होय. मग तो ब्रह्मतुल्य आनंद विघ्नत्वे प्रकटलेला जो सत्ता ज्ञानी आहे, अपरोक्ष ज्ञानी आहे, त्याला त्या सत्ता ज्ञानामुळे, अपरोक्ष ज्ञानाच्या सामर्थ्यामुळे काय होतं की विद्या अविद्या आणि पुरुष या तिघांना ती विद्या प्रकाशित करते. म्हणजे ती अपरोक्ष ज्ञान शक्ती जी आहे त्याला प्राप्त झालेली ती प्रकाशित करते या तीन बाबींना. मग इथे विद्या म्हणजे साधनदाता परमेश्वरीय अवतार आणि अविद्या म्हणजे या विश्व चैतन्य देवता ज्या विघ्नत्वे आपला आनंद प्रकट करीत आहेत त्या. आणि पुरुष म्हणजे आपण स्वतः, कारण त्याच्याजवळ पुरुषार्थ आलेला आहे. आता इथं विश्व चैतन्याचं विघ्न उपक्षम करू शकतो, त्यांच्या वेगळा होऊ शकतो.
असा पुरुषार्थ भाव त्या अपरोक्ष ज्ञानामुळे त्याच्या ठिकाणी आलेला आहे, म्हणून त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. या तिघांनाही ती विद्या, अपरोक्ष ज्ञानशक्ती, ती ब्रह्मविद्या ज्ञानशक्ती जी अंश रूपाने संचार केली गेलेली असते, जी शब्द ज्ञानात फक्त रश्मीवत मात्र असते, बिंदूवर, ती अंश रूपाने संचार केली गेली, ती ब्रह्मविद्या प्रकाशित करीत असते. म्हणजे त्याला त्या समोर दृक् प्रत्ययाला येऊ लागतं. त्याला विद्या म्हणजे साधनदाता परमेश्वरी अवतारही दिसतो आपल्या दृष्टीच्या समोर, हा राहिला आपल्या समोर. आणि अविद्या म्हणजे विश्व चैतन्य जी देवता ज्या व्यक्त ब्रह्मांड असतात तेही दिसतात. त्यांनी ते विघ्न संचार केला आणि ते आपल्यामध्ये आनंद रूपाने प्रकटलेला आहे. तो द्रष्टा साक्षी तटस्थ राहतो, त्यात तो तादात्म्य पावत नाही आणि स्वतःकडेही पाहतो की हे जे सुख आहे ते मी नाहीये, हे वेगळं आहे, मी नित्य केवळ जीव आहे आणि मला परमेश्वराच्या प्राप्तीला पोहोचायचं आहे आणि हा साधन दाता आहे, हा माझं साधन आहे आणि हा साध्य प्राप्त करून देणार आहे, हा प्रापक आहे, तो प्राप्त करून देणार आहे. मग तो विद्ये अधीनू होय. मग हे त्याला निश्चित दृढ धारणा झाल्यानंतर त्यावेळेला तो त्या विघ्नत्वे प्रकटलेल्या आनंदाच्या अधीन होत नाही, त्यात तादात्म्य पावत नाही, तिथे फसून जात नाही तो. कारण हे जीवेश्वर भेद आहे, आज उमगलाय त्याला इथे, मी जीव आहे, हा ईश्वर आहे. मग तो विद्ये अधीनू आहे. विद्या म्हणजे साधनदाता उभयदृश्या परमेश्वरीय अवतार, त्याच्या अधीन होतो, त्याला शरणांगत होतो. आणि मग त्यावेळेला जेची विघ्न तेची अधीन तयासीची वेगळा होय. जेची विघ्न म्हणजे आता ब्रह्मतुल्य आनंद विघ्नत्वे प्रकृती, ते विघ्न संपादन केलेलं होतं, त्या देवता जे आहे विघ्न संपादन करणाऱ्या त्याची अधीन, त्या अधीन होऊन जातात. कारण आता विद्ये अधीन परमेश्वरी अवताराच्या अधीन झाला, आता आपल्या अधीन होणार नाहीये. मग आता परमेश्वराला शरण गेला, हा राजा नाही तर राजाचा राजकुमार आहे, परमेश्वरासारखा आहे, म्हणून ते त्याच्या अधीन होता आणि तो तयासीची वेगळा होय. तो त्यांच्यापासून वेगळा होतो, म्हणजे त्यांच्या विघ्नापासून तो बचावतो.